तर पहिल्या 100 दिवसात धीरज भैयांच्या सगळ्या मागण्या पूर्ण करू, खासदार सुप्रिया सुळेंचा महिला मेळाव्यात शब्द. आमदार धीरज देशमुख यांच्या भाषणाचे केले कौतुक. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्या 100 दिवसात धीरज भैयांच्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या जातील असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले आहे. त्याचबरोबर त्यांनी आमदार धीरज देशमुख यांच्या भाषणाचेही कौतुक केले. धीरज भैयांना पहिल्यांदाच त्यांच्या मतदारसंघात ऐकले. एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी केलेल्या भाषणाला माझा मानाचा मुजरा अशा शब्दात त्यांनी गौरव केलाय. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या प्रचारासाठी आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. या प्रसंगी व्यासपीठावर सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे, आमदार धीरज विलासराव देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमॅन वैशालीताई देशमुख, रीड लातूरच्या संस्थापक अध्यक्षा दीपशिखा देशमुख, स्वयंप्रभा पाटील, सुनीता आरळीकर, आशा भिशे, शीला पाटील, दैवशाला राजमाण यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. त्या पुढे म्हणाल्या, महाराष्ट्राची संस्कृती पुरोगामी विचाराची आहे, परंतु भाजपने महाराष्ट्रातील पक्ष फोडले, घर फोडले. आमचा पक्ष गेला, चिन्ह गेलं, नेते गेले, महामंडळे गेली, सगळे गेले, परंतु जनता आमच्या सोबत राहिली आणि लोकसभेत महाविकास आघाडीचे खासदार जनतेने निवडून दिले. या सरकारने फक्त घरे फोडली नाहीत तर येथील उद्योग इतर राज्यात पळवून नेले. आमच्या बेरोजगारांच्या ताटातला घास हिसकावण्याचं पाप यांनी केलं असल्याची जहरी टीका त्यांनी केली आहे. काँग्रेस पक्षाने देशाला इंदिरा गांधी सारख्या पंतप्रधान दिल्या. राजकारणात महिलांसाठी सोनिया गांधी यांनी 50% आरक्षण दिले. लातूर काँग्रेसने सुद्धा आरक्षण नसताना महिलांना जिल्हा परिषद अध्यक्षपद, महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर, कारखान्याच्या चेअरमॅन, बँकेत संचालक म्हणून संधी दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. विलासरावांना अभिमान वाटला असता खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची आठवण काढून त्यांना अभिवादन केले. या मातीने खूप मोठा सुपुत्र महाराष्ट्राला दिला आहे. आदरणीय वैशालीताई यांची त्यांना साथ होती. आदरणीय साहेबांचे विचार, त्यांचा आदर्श, समर्थ वारसा, त्यांचं 3 सुपुत्र यांचे त्या ठिकाणी चालवत आहेत. धीरज भैयांचे अप्रतिम भाषण, ते एक आदर्श लोकप्रतिनिधी असल्याचं सांगत त्यांनी कौतुक केलंय. यांनी ज्या मागण्या केल्या आहेत त्या सगळ्या मागण्या मी वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवून त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्या सरकारचा शपथविधी झाल्यावर पहिल्या 100 दिवसात सगळ्या मागण्या पूर्ण करणार आणि त्याची अंमलबजावणी करणार असल्याचा शब्द त्यांनी यावेळी दिलाय. तर हे लाडकं नव्हे लबाड सरकार, धीरज देशमुख. भाजपने अदृश्य शक्तीच्या माध्यमातून महायुतीचे सरकार जनतेवर लादले आहे, परंतु आमच्यावर आई तुळजाभवानी व आई महालक्ष्मीचा आशीर्वाद आहे. महाविकास आघाडीचे सरकार या ठिकाणी निवडून येणार आहे असा विश्वास आमदार धीरज देशमुख यांनी व्यक्त करत काँग्रेसने काय केला असा प्रश्न विरोधक विचारतात, परंतु 10 वर्षांमध्ये राज्य सरकारने व केंद्र सरकारने काय केले हे सांगा असा जाबही त्यांनी विचारलाय. महायुती सरकारने फक्त भ्रष्टाचार, बेरोजगारी, महिला अत्याचार यामध्ये महाराष्ट्र 1 नंबरवर नेऊन ठेवला आहे. हे लाडकं नाही तर लबाड सरकार आहे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावलाय. दिल्लीप्रमाणे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा व्हाव्यात, आरोग्य व्यवस्था, प्राथमिक आरोग्य केंद्र, बचत गटाला 0% व्याज, ग्रामपंचायतीमध्ये महिलांना उद्योगासाठी जागा उपलब्ध करणे, तसेच बचत गटांना शासनाच्या विविध वस्तू निर्मितीमध्ये सहभाग वाढवणे, गावामध्ये KG to PG शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रयत्न करण्याची विनंती केली आहे. भाजपमुळे विकृत मानसिकता वाढली, प्रणिती शिंदे. भाजपमुळे विकृत मानसिकता वाढली असल्याचं प्रतिपादन प्रणिती शिंदे यांनी केलंय. खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपा युती सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. जिजाऊ सावित्रींचा, अहिल्याबाईंचा महाराष्ट्र जो पुरोगामी विचारधारेवर चालतो, त्या महाराष्ट्रामध्ये आज 4-4 वर्षाच्या लहान मुलींवर अत्याचार आणि अन्याय होत आहे. एकीकडे लाडकी बहीण म्हणून महिलांना 3000 रुपयांची लाच देत आहेत, तर दुसरीकडे याच लाडक्या बहिणीच्या चिमुरडीवर अन्याय, अत्याचार होतात. ही विकृत मानसिकता भाजपमुळे वाढली आहे. भाजप यासाठी दोषी असल्याचा आरोप करत भाजपला आता मते मागण्याचा अधिकार नसल्याचा घणाघात प्रणिती शिंदे यांनी यावेळी केलाय. लाडकी बहीण योजनेवर बोलताना शिंदे पुढे म्हणाल्या, भाजपने निवडणुकीच्या तोंडावरच ही लाडकी बहीण चालू कशी केली? मागच्या 3 वर्षात लाडक्या बहिणीचा काय विसर पडला होता असा सवाल त्यांनी केलाय. त्याआधी टेबलाच्या खालून पैसे द्यायचे, आता टेबलाच्या वरून पैसे देत असल्याची टीकाही प्रणिती शिंदे यांनी केली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.